रात्री मी म्हणजे 12 वाजता मला कॉल यूट्यूबवर तुमच्या नावानं कोणतरी बोलतंय म्हणून ही बाया बोलायली तुमच्या नावानं म्हणून ते कॉल आता वाजायलेत मॅसेज पडायलेत म्हणून मग ते कॉल वाजायलेत म्हणून मी घेतलं तर फलानी तुमच्या नावानं बोलायला लागली. मला हे बघा मी तुम्हाला सांगते मी एवढी प्रचंड खंबीर आहे तिच्यासोबत लढायला भिडायला हां, पण मला का रात्री कॉल करत जाऊ नका. जे 10च्या नंतर अजिबातच कॉल नाही करायचे, खास करून यूट्यूबच्या प्रकरणांमध्ये. कारण मला माहीत आहे कोण कुठपर्यंत टिकते आणि कोण कुठपर्यंत तग धरतं. हां, उगं फोन करूनही करायचं नाही. मला माहीत आहे मला तिच्यासोबत कसं लढायचं आहे तर. हां, माझं कायदेशीर प्रकरणं सुरू येतं आणि हे बघा नाव घेतलं आहे म्हणजे कुणी कुणाच्याबद्दल बोलूच नाही असं नसतं. प्रत्येकाला क्रिटिसाईज करण्याचा अधिकार आहे. ही सोशल मीडिया वापरणारी लोक आहोत आपण, क्रिटिसाईज करण्याचा अधिकार आहे. ते फक्त कायद्यात आणि नियमात चौकटीत राहून करायचं असते. वैयक्तिक बदनामी केली तर मी सोडितच नाही हे तिलाही माहीत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही कंटेंटवर बोलू शकतातच, एकमेकाच्या कंटेंटला तुम्ही क्रिटिसाईज करू शकतात. आणि काय मला एवढा त्रास त्या झोपेमुळे होते. माझे आता 40च्या पार केली, 43 वर्ष वय. मला आरोग्याचे काही प्रॉब्लेम, हेल्थ इश्यूज होतात. मला सायटिकेचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं मी लवकर झोपते म्हणजे लवकर उठते लवकर झोपते असं माझं शेड्यूल असतं माझं. त्याच्यामुळे मी अशी नादी कुणाच्या लागत नाही. कामकाजी बाई आहे, संसारिक बाई आहे, माझं घर बांधणं सुरू आहे, एकूणच खूप काही गोष्टी माझ्यासोबत मला हे मॅनेज कराव्या लागतात. त्याच्यामुळं मला अशा थर्ड क्लास माणसांच्यासाठी तुम्ही मला नका माझी झोपमोड करत जाऊ. मला माहीत आहे तुम्हाला म्हणजे काळजी वाटते, साहजिक आहे, पण मी फार रूडली मला सांगावं लागतं की मला माझ्या आरोग्यापेक्षा काही महत्त्वाचं नाही. आणि यूट्यूबवरून पैसा कमवणे हा माझा धंदा नाही आहे. हां, तिचा जो धंदा आहे त्याच्यामुळं ती काय करते की हे झालं की ते तिचा धंदाच आहे, तो तिचा बिझनेस आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही काही हे करू नका राव. खरंच ना मला खूप त्रास होतो. मला का असे बेरात्रीचे मी किती मी फोन येऊ द्या मी घेत नाही. पण ते रात्री खूप वाजू लागले, एक झालं की एक. तुम्हाला जे काही माझ्याबद्दल सापडतंय ना तिच्या तिने बोललेलं काय हे केलेलं क्रिटिसाईज असेल, टीका टिप्पणी केलेलं असेल, बदनामी केलेलं असेल, ते सगळं डाटा सेव्ह करून ठेवा, मला पाठवा, मी बघेल. पण मला तिच्यासाठी जागू नका. कारण ते बेकार माणूस आहे. मूर्खाच्या नादी लागलं की मूर्खाची संख्या एक न वाढते असं म्हणते तर. आणि आपण काही तेवढे मूर्ख नाही तर, म्हणजे मी तरी तेवढी मूर्ख नाही. हां, दलालांच्या नादी आपण लागायचं नसतं. ती दलालबाई आहे. हां, तिचं काही खरं नाही. तिची अख्खी आता हयात पुढची 10 वर्ष तिची अख्खी हयात जाणार आहे कोर्ट कचऱ्या करण्यात. मला ते करायचं नाही. हां,